श्री स्वामी समर्थ काकी. श्री स्वामी समर्थ. आपल्याला केंद्राबद्दल काय वाटतं, कसं वाटतं? केंद्राबद्दल खूप छान वाटतं. स्वामी हे ना, स्वामींचा खूप सगळ्यांना अनुभव आहे. स्वामी जागृत आहेत, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामी म्हणतात, मी तुमच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याप्रमाणे खरोखर स्वामींची अशी प्रचिती आहे का कुठलंही संकट आलं तर आपल्याला स्वामी ते दूर करतात. स्वामींचा नाम जप याला फार महत्व आहे. जेवढा जप तुम्ही कराल तेवढं आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपल्या अडचणी दूर होतात. स्वामी हे जागृत आहेत. तुम्ही केव्हापासून स्वामी भक्ती करताय? स्वामी भक्ती मी जवळजवळ 30 वर्षापासून करते. 30-35 वर्ष झाले ह्या मार्गात आहोत. पण तेव्हापासून स्वामींचे खूप अनुभव आहेत चांगले. आणि इथे स्वामींचा मठ आम्ही एक स्थापन केलाय. त्या मठामध्ये स्थापन केलाय तर शून्यातून उभा राहिला हा मठ. 1.25 रुपयापासून आम्ही वर्गणी जमा केली आणि तेव्हा स्वामी कुणालाच काही माहीत नव्हते. पण ज्या वेळेस सगळं हळूहळू सगळं स्वामी पैसे जमा झाले आहे. आणि इथे काही लोकांची इच्छा होती का ज्येष्ठ नागरिकांना रस्ता क्रॉस करून जाता येणार नाही, म्हणून आमची इच्छा होती का इथं मध्यावर केंद्र करावं. मग त्याप्रमाणे इच्छा स्वामींनी पूर्ण केली आणि स्वामींच्या कृपेने सगळा पैसा जमा होत आला. आणि इथं आम्ही छोटीशी जागा एक स्वामींना घेतली आणि त्यातून आम्ही हे हळूहळू त्रिकाळ आरती स्वामींची आणि स्वामींची सेवा चालू केली. प्रथम आता आम्ही सप्ताह करायचो तर आम्ही हॉल भाड्याने घेऊन आम्ही सप्ताह करायचो. पण योगायोगाने आम्हाला इथे जागा मिळाली आणि हे 7 दिवस आम्ही दत्त जयंतीला इथे सप्ताह करतो. त्या सप्त्यामध्ये पण सगळं होम हवन करायला एवढीशी जागा नाहीये, पण 2-3 यज्ञ मंडळ मांडून आम्ही त्यावर स्वामींची सगळी सेवा करतो. आणि आता पहिले काहीच भाविक नव्हते, पण हळूहळू स्वामींची सगळ्यांना प्रचिती यायला लागली, स्वामींचे सगळ्यांना अनुभव यायला लागले. तसं आसपासची लोक आणि सगळी लोक हळूहळू या मार्गात यायला लागले. आता लोकांना स्वामी एवढे समजले की स्वामीशिवाय लोकांना चैन पडत नाही. आता स्वामी म्हटलं का लोकांचे हे काय हे असेल ते दूर होतात. संकट स्वामींमुळे सगळे संकट दूर होतात. अजून काय तुम्ही सांगाल आपल्या केंद्राबद्दल? केंद्रात काय काय आपलं? केंद्रामध्ये आम्ही त्रिकाळ आरती करतो आणि 12 महिन्याचे आमचे काही ठराविक उत्सव आहेत. ते उत्सव आम्ही साजरे करतो. पण पहिल्याने आम्हाला एवढं ऐपत नव्हती केंद्राची, पण आता ऐपत आहे केंद्राची. त्यामुळे हळूहळू मोठे उत्सव आम्ही साजरे करतो. 10-12 आमचे उत्सव आहे केंद्राचे, ते आम्ही सगळे साजरे करतो ते उत्सव आता. आणि नवरात्रामध्ये आम्ही देवीचे पाठ घेतो. नवरात्रामध्ये मराठी पाठ घेतो, पण हळूहळू आमच्या महिला आता संस्कृत पाठ घ्यायला लागल्या. इथं संस्कृत पण शिकवलं जातं. आणि लहान मुलांचे बाल संस्कार वर्ग आम्ही इथं घेतो. मुलांना पण बाल संस्कारामध्ये दर रविवारी त्यांना पण शिक्षिका आहेत आमच्याकडे आता, म्हणजे सेवेकरीच आमच्या. त्या सगळं बाल संस्काराच्या मुलांना शिकवतात. गणपती अथर्वशीर्ष, राम रक्षा, आपल्या मार्गातली सगळी माहिती त्या लहान मुलांना समजवतात. म्हणजे त्यांना संस्कार होतात लहान मुलांना. आणि विनामूल्य आम्ही सगळं करतो इथे. आणि कुणाला संकट वगैरे असेल, काही त्रास असेल, त्याचं विनामूल्य इथं मार्गदर्शन पण करतो आमच्याकडे स्वामी समर्थ मठात. त्यांचं ते पण निवारण होतं संकटाचं याच्यामुळे. थँक्यू काकी, खूप छान माहिती दिली तुम्ही केंद्राबद्दलची. धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या या केंद्राबद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं आपलं केंद्र? केंद्रात यायला सुरुवात माझी 2017 पासून झाली. थोडी सुरुवातीला थोडंसं येणं चालू केलं होतं ऍक्च्युली, पण मी असं ठरवलं की स्वामींचे अनुभव जसे जसे यायला लागले एक मनाला समाधान वाटायला लागलं आणि खूप प्रचिती पण यायला लागली. आणि ते जेव्हापासून यायला लागले तेव्हापासून एक 7-8 वर्षात एक आमची पूर्ण फॅमिली तयार झालेली आहे. इथे आल्याशिवाय अक्षरशः आता करमतच नाही. रोज स्वामींना भेटणं म्हणजे ते एक
आमचं नित्यकर्म झालेलं आहे की यायचं म्हणजे यायचं स्वामींकडे. आणि बरं वाटतं, खूप समाधानी वृत्ती झालेली अशी. आणि इकडे येऊन सर्व नवीन लोक भेटतात, नवीन मैत्रिणी हो भेटतात. हो हो, नवीन मैत्रिणी म्हणजे काय विचारायलाच नको. खूप छान वाटतं. सगळ्या खूप छान आहेत आणि सगळ्या एकमेकींना सांभाळून घेतात. सांगते ना, नवीन फॅमिलीच झाली आपलं. सगळे मोठे काय लहान काय सगळे आम्ही एक आहोत. एकत्र कामं करतो सगळ्या. सप्ताहामध्ये तर खूप दिवस, 7-8 दिवस केव्हा निघून गेले समजलंच नाही आम्हाला. कसं वाटलं सप्ताहाचा अनुभव कसा आहे तुमचा? सप्ताहाचा अनुभव म्हणजे कसं, आता तिकडेच आहोत आम्ही आणि स्वामींचे अनुभव ते येतातच. कसं असतं म्हणजे एक अपेक्षा काही नसते, पण स्वामी इतकं भरभरून देतात ना, की इथे आल्यावरच बरं वाटतं, समाधानी वाटतं असं. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला या केंद्राबद्दल काय वाटतं? कसं आहे आपलं केंद्र? आपलं केंद्र फार म्हणजे माझ्या पण नाही आहेत, पण मी 8 दिवस सेवा द्यायला पाहिजे माझ्या हिशोबाने. साहेब तर बऱ्याच दिवशी सांगितलं की तुम्ही रात्रीच्या सेवेला या म्हणून. आम्ही रात्रीची सेवा 8 दिवस दिलेली आहे, पण असं वाटलं नाही कधी सकाळ होते, परत दुसऱ्या दिवशी आल्यानंतर परत संध्याकाळ कधी होते ते आम्हाला काहीच कळत नाही. आज मी 8 दिवस इकडे आहे, 8 दिवस कामाला पण जातोय, पण मला काहीच राहत नाही. म्हणजे तुमची सेवा ही रात्रंदिवस होते. त्याचा ऑफिसला रात्री आपल्या इथे. हो, केंद्रात येऊन तुम्हाला आनंद होतो, मनाला शांती लागते. मनाला शांती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. स्वामी समर्थ. आपल्या या केंद्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे आपलं केंद्र? या केंद्रात मी तर रोज सकाळ आवून गेल्यानंतर दर्शन घ्यायला पहिले रोज इथे येतो आणि या केंद्रात आल्यानंतर एवढा आनंद वाटतो. दिवस एकदम चांगलाच जातो, टेन्शन नसते. जी काय टेन्शन मुक्त यामुळे होते माझी. मला बरेच प्रॉब्लेम आले होते आजारपणाचे, म्हणजे हार्ट अटॅक पण मला आला होता, पण स्वामी कृपेने मी सेव्ह झालो. मला बायपास सांगितली होती, पण मी बायपास न करता नॅचरल थेरपी केली. निवड स्वामी माझ्या पाठीशी उभी होते. त्याचं कारण मी रोज स्वामीच्या मंदिरात रोज येतो, कंटिन्यू डेली येतो. आणि याच्यामध्ये बरेच प्रोफेसर चौधरी सर म्हणून आहेत, त्यांचे एवढं ते शिकवतात की ते आपल्याला त्यांच्याकडनं शिकण्याचा बरेच काय आहे. या केंद्रात आल्यानंतर तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत. लहान मुलांपासून मोठ्या वयस्क माणसापर्यंत प्रत्येकाला इथे काही ना काही शिकायला मिळते. फार चांगली गोष्ट इथे आहे. आणि कधी असं कोणा हे करत नाही, सिनियर सिटीजनला पहिले सोडतात. आम्हाला कधी पण प्रसाद असेल तर आम्हाला कोणा पहिले आतमध्ये जाऊन देतात, म्हणजे आम्हाला लाईनी उभारा असे करत नाहीत. फार चांगली शिस्तबद्ध कार्यक्रम आहेत. पण मेन म्हणजे त्या इथले प्रवचक आहेत चौधरी सर आहेत. ते एवढे चांगले शिकवतात की चांगलं नॉलेज देतात आणि ते खरोखर ऐकणार काय त्यांच्याकडनं, खरोखर ऐकणार काय. प्रत्येकानं ऐकावं आणि प्रत्येकाने रोज यावं मठामध्ये, जर वेळ मिळेल तर यावं. आणि आपल्याला नक्की सांगतो स्वामी पावणार 100%. स्वामी पाठीचे स्वामी समर्थ जप म्हणा, काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्हाला बेनिफिट मिळणार, 100% बेनिफिट मिळणार, एवढं सांगतो. आणि चौधरी सर आहेत, हे चांगले हे आहेत आणि ते खरोखर ते शिकवतात. ते आम्ही पण शिकतो. तर आमचं वय जर आम्हाला शिका, आम्ही काही गोष्टी आम्हाला अजून माहीत नव्हत्या, त्यांच्याकडनं आम्हाला कळायला लागल्या. लहानपणापासून वयस्क माणसापर्यंत यांच्याकडनं शिकणार काय, खरं सांगतो. श्री स्वामी समर्थ सर. सर्व कृपा स्वामी समर्थ महाराजांची आहे. त्यांनी सुचवलेल्या बुद्धीला आम्हाला प्रेरणा मिळते, त्याप्रमाणे आम्ही कामं करतो आणि जास्तीत जास्त तरुणांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत सामावून घ्यायचा प्रयत्न प्रेमाने करतो. आणि त्यामुळे आपल्या केंद्रामध्ये येणाऱ्यांची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे आणि आज जवळजवळ 5,500 ते 6,000 आपल्याकडे भंडाऱ्यासाठी महाप्रसादासाठी येतील आणि येत आहेत. कंटिन्युअस लाईन राहील 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत. तर ही सर्व महाराजांची कृपा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ काका. आपल्याला इथे केंद्रात येऊन कसं वाटतं? मी केंद्राला आता जवळजवळ 20-22 वर्ष येतो. बदलत राहायचो मी इथे केंद्रात येऊन. मला खूप प्रकारचे फायदे झाले आहेत. फायदे म्हणजे पैशाने नाही, जे काही मनशांती लागते ही खूप चांगल्या प्रकारे अनुभवतो. लोकांना आपण सगळं सांगतो की नेमकं केंद्रात येऊन काय करायचं आहे.
नुसतं इथे यायचंय, माळ जपायची आहे आणि इकडे तिकडे असं जरा नटून थटून यायचं आहे, त्याला काही अर्थ नाही. स्वामी कसे बसले, त्यांच्या अंगावर काय कपडे पण नाही आहेत. आपण पण कपडे घालता नाही यायचंय, पण नीट नेटके यायचंय. कपडे सुद्धा जे काय तुम्ही घालाल, म्हणजे लेडीज असो जेंट्स असो कोणी पण, जे इकडे सांगतो प्रसाद सांगतोय असं करा तसं करा, तर त्याप्रमाणे काय मॅक्झिमम करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला जे काय फायदे मिळतील आणि ते नियमाने यायला पाहिजे. नुसतं आला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून आलं, आणखी नंतर पुढच्या कार्यक्रम यायचं, काही स्वामी जाणार नाही. माझा स्वामी नंतर थोडंसं निव्वळ पण नाही करत. किंवा काय काय कामं पण करायचे ते तर असतंच असतं. आणि मेन म्हणजे लोकांना न त्रास होईल असं येऊन इथे सगळं वागायचं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला इथे केंद्रात येऊन कसं वाटतं? एकदम छान वाटतं, कारण याच्यामधले कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला कसं वागायचं, काय करायचं ते सगळं समजतं. आपल्याला इथं कुंडल्या वगैरे असा आपलं जे आहे म्हणजे अडचण वगैरे काय असतील त्या आपल्या इथं सोडवल्या जातात. म्हणजे संसारामधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या पण इथून सोडवल्या जातात. याबद्दल मी आभारी आहे. बस. आणि सप्ताहाबद्दल कसं वाटतं तुम्हाला इथे? सप्ताहाबद्दल छानच वाटतंय, प्रश्नच नाही. त्याच्याबद्दल वेगवेगळे याग वेगवेगळे याग इथे हे केले जातात, यज्ञ केले जातात. म्हणजे शिकायला इथं मिळतं आपल्याला. यज्ञ कसा करायचा, काय करायचा वगैरे ते शिकवतात ते सगळे व्यवस्थित. आणि इथे चौधरी सर आहेत, त्याने ही संस्कृतचे आपल्याला पाठ घेतलेले होते, ते पण छान घेतलेले होते त्याने. असे जे कार्यक्रम आहेत ते सर्व केलेले आहेत. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. आपल्याला या केंद्रामध्ये येऊन कसं वाटतं? या केंद्रामध्ये येऊन पूर्णपणे आनंदभरीत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे केंद्र 1983च्या पाडव्याच्या मुहूर्तावर मोरेदादा यांच्या उपस्थितीत सुरू झालं. ते प्रथम गावदेवी मंदिरात होतं, त्यानंतर ते आपल्या येथील भुसाराळीतील हनुमान मंदिरात स्थलांतरित झालं. आणि मी गुरुपौर्णिमा 1985 पासून ह्या केंद्रात येत आहे. 1985 साली प्रथमच मोरेदादांच्या उपस्थितीत असलेल्या दिंडोरी येथील सप्ताहाला हजर राहून हा मार्ग काय आहे आणि कसा आहे याचा अनुभव घेतला. आणि तेव्हापासून आता 40 वर्ष ह्या केंद्रात ह्या मार्गात सतत येत आहे. इथले अनुभव खूपच चांगले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि आता जो आपला सप्ताह झाला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कसं वाटतं आपला इकडेचा सप्ताह? आत्ता जो सप्ताह झाला तो खूप छान प्रकारे युवक वर्गाने चांगल्या प्रकारे केलेला आहे. एक काळ असा होता की इथे सप्ताह करायचा म्हटल्यावर रात्रीच्या प्रहरेला कोणी नसायचं. मग तेव्हा पर्याय असा आला की फक्त दिवसात सप्ताह करायचा का, रात्री करायचा नाही. पण मुंबरकर काका आणि काही सेवेकरांनी प्रयत्न करून रात्रीच्या प्रहऱ्यांसाठी युवक वर्गाची मोठी हे केलेली आहे आणि त्यामुळे सप्ताह छान झालेला आहे. हे केंद्र जेव्हा ह्या ट्रस्ट जागा नव्हती तेव्हा प्रथम इथे ट्रस्ट करण्याचे ठरवले आणि जानेवारी 1990 साली पब्लिक ट्रस्ट नोंदवला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून ही जागा खरेदी करण्यासाठी देणगी जमा करण्यात आली. देणगी जमा करण्यासाठी येथील सेवेकरी दादरचा मठ, वेगवेगळी ठिकाणं, गडकरी रंगायत येथे नाटक, लॉटरी अशा प्रकारे प्रयत्न केले. अगदी देणगी जमा करण्यासाठी ₹1.25 देणगी देणारे दादर मठात भेटले. त्याचप्रमाणे 10,000 रुपये देऊन केंद्राला मदत करणारेही सेवेकरी दादर येथे भेटले. तसेच आपल्या ठाण्यातील नानजीभाई जे आहेत त्यांनी लादी लावून दिली. अशा खूप सेवेकऱ्यांनी ह्या केंद्रावरती मोठा भार उचललेला आहे. थँक्यू. खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. तुमचे काय अजून अनुभव आहेत? माझा अनुभव असे बरेच आहेत. कारण काय मला 2 मुलं आहेत आणि मी एक साध्या रेमंडमध्ये क्लिनिकल कोर्सला होतो. फार मोठा मला सॅलरी नव्हता, पण त्या पैशात तरी माझी 2 मुलं, एक मुलगा ॲनिमेशन फील्डला आणि एक मोठा मुलगा माझा
आज कंपनी व्हाईस प्रेसिडेंट आहे, तो मला अभिमान वाटतो. कारण मी साधा क्लार्क क्लरिकलपासून काम केलं, पण तो आज डायरेक्टर या कंपनीत आहे. इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून डायरेक्टर झाला आहे. आणि ते केवळ स्वामी कृपेने झालेला आहे तो. आणि माझी एकच सदिच्छा आहे की तो नक्की स्वामी कृपेने कंपनीचे CEO होईल. तो हे स्वप्न त्याचं पण आहे आणि मी पण स्वप्न स्वामीने सांगतो तो CEO होऊन दे ही सदिच्छा. आणि मला नक्की खात्री आहे की स्वामी कृपेने ते सदिच्छा पुरी होईल. नक्कीच स्वामी सगळ्यांच्या पाठी उभे असतात. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल काका. धन्यवाद. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे नाव रोशन वसुदेव तिवरे. मी प्रॉपर वर्धा जिल्हा सेवाग्राम गांधी सिटीमधनं. मी इथे गेल्या 4 वर्षापासून मी सेवेत असल्यामुळे म्हणजे माझी सुरुवात स्वामींची भेट या केंद्रापासून झाली आहे. ॲक्च्युली जेव्हा मी जॉबलेस होतो तेव्हा म्हणजे स्वामी सेवेमध्ये थोडा फ्रस्ट्रेशनमुळे इथे केंद्रामध्ये बसायचं एक आध्यात्मिकच्या वर्गाला मी लागलो होतो. त्यानंतर असंच सेवा करत म्हणजे स्वामींचं नाव स्मरण वगैरे सगळे जे आहे ते जे इथले लोक आहेत त्यांचं असं एन्व्हायरमेंट मिळालं मला छान. आणि त्यांच्या थ्रू एक एनर्जी जनरेट झाली की आज नाही उद्या होणार. आणि तो मला यश मिळालाच अखेर. शेवटी स्वामीच्या थ्रू मला जॉब मिळाला. BTCला आहे मी जॉबला IDC फर्स्ट बँक क्लायंटकडे. आणि दरवर्षी मी सप्ताहाला येत असतो इकडे 7-8 दिवसासाठी. परत सप्ताह झाले की पुण्यतिथी प्रकटी नसतो गुढीपाडव्याला तेव्हा पण येत असतो एकदा. अशीच माझी आणि स्वामींची भेट कायम असं सुरू राहू यांचा प्रवास. हीच माझी स्वामींकडे चरणी वंदन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ खुशाल केंद्र याच्यात मी आल्यापासून मला चांगले अनुभव आले. परत ह्या केंद्रामध्ये आध्यात्मिक तसेच शैक्षणिक शिक्षण पण दिलं जातं. सेवेकरी ट्रस्टी लोक सर्व चांगले आहेत. इथे अथर्वशीर्ष, श्री सुक्त आणि अजून काही संकल्प आहेत ते शिकवले जाणार आहेत. तसेच इथे सहकार्याची भावना खूप आहे आणि स्वामींचा आशीर्वाद मला जसे लाभले तसे सर्व सेवेकरांना आणि सर्व जगाला मिळून दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला इथे केंद्र झाल्यापासून सगळं बरं वाटतं आणि घरात पण सगळ्याची शांती शांत आहे. डोकं पण शांत राहतं इथे आल्यानंतर. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या केंद्रामध्ये जवळजवळ 15 वर्ष काम करतो आणि तिला जबाबदारी चित्रपट सांभाळतो. आम्ही पण आलेलो एवढं की गेल्या वर्षी मी बाहेर अटेंड करतो पण यामध्ये आणि जे मुलं जे जे सुविधा घेतात जे जे लागेल श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. आपल्या केंद्राबद्दल काय वाटतं? केंद्र आपले सगळ्यांचे सारखे स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट स्वामींचं हे केंद्र आहे. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र तळवा भुसारावी. परमपूज्य तिथले महाराजांचे शिष्य दादा यांनी ह्या केंद्राची स्थापना केली. त्यानंतर हा केंद्र अशाच प्रकारे चालू झालेला आहे. यामध्ये मोरदादांनी बालसंस्कार आणि मार्गदर्शन हे जे चालू केलं त्याच्यापासून इथल्या रहिवाशांना गोरगरिबांना कोणालाही मार्गदर्शन मोफत मिळतं आणि विविध गावड्या महिलांना पुरुषांना कुठेही बाबा किंवा महाराज यांच्याकडे भरकटत न जाता मोफतमध्ये मार्गदर्शन त्यांचं आयुष्याचं कल्याण होतं. त्याचप्रमाणे बालसंस्कारमध्ये मुलांना आई वडील जॉबला असल्यामुळे संस्कार देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आजी आजोबा सुद्धा नसतात त्यामुळे मुलांवरती विपरीत परिणाम होतात. तीच मुलं दर रविवारी 5 ते 6 या वेळामध्ये स्वामी समर्थ केंद्र तळवा भुसावळीमध्ये येऊन आपल्या हिंदू धर्माविषयी शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना देव धर्माविषयी आवड निर्माण होते, त्याबद्दल अभ्यासाची आवड निर्माण होते आणि आपली संस्कृती जतन केली जाते.
संस्कृती संस्कार हे सगळे दोन्ही प्रकारचे होत असल्यामुळे केंद्रामध्ये दिवसेंदिवस खूप गर्दी वाढत आली. 70 ते 80 असणारे संख्या बालसंस्कारमध्ये आता 250 विद्यार्थी बालसंस्कारला शिकत आहेत. 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी अशा प्रकारे आपल्या इथे प्रशिक्षण दिलं जातं. ते सुद्धा मोफत. बालसंस्कारमध्ये फक्त महिला शिक्षक आहेत, ते शिक्षक शिकवतात. त्याचप्रमाणे मार्गदर्शनला मात्र मुंबरकर काका व प्रसाद आवटी हे मार्गदर्शन करतात. त्यांच्याबरोबर काही महिला आहेत, त्या मदत करतात मार्गदर्शनासाठी. अशा प्रकारे ही केंद्राची वाटचाल दिवसेंदिवस जोरात असून कुठल्याही प्रकारे मागे वळून बघायची नाही. प्रगतीचा आलेख हा उंच होत चाललेला आहे. पहिल्यांदा 10x12 मध्ये अगदी छोट्याशा जागेत असलेलं आपलं स्वामी समर्थ केंद्र पूर्ण तळमधला आता स्वामी समर्थ केंद्राचा असून समोरच्याही बिल्डिंग मध्ये 1 BHK एक ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आपल्या केंद्राचा आहे. अशा प्रकारे आपले सर्व स्वामी सेवेकरी व महिला जास्तीत जास्त सेवेकरी सहभागी होऊन सहकार्य करत असल्यामुळे हे केंद्र प्रगतीपथावर आहे. आज सतत या प्रगतीमुळे सेवेकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या केंद्राचे असे 1 सोडून 5 ग्रुप झाले असून त्याच्यामुळे 6,000च्या वर सेवेकरी आम्हाला मोबाईलद्वारे कनेक्टेड असतात. त्यांना आम्ही केंद्रामध्ये असलेल्या कार्यक्रमांचे रिपोर्ट लाईव्ह सुद्धा कळवतो. अशा प्रकारे केंद्राची वाटचाल जोरात चालू आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला या केंद्रात येऊन कसं वाटतं? पहिली गोष्ट मी श्री स्वामी समर्थ महाराजांची जय. भुसारवाडीमध्ये जो केंद्र आहे ना, तो एक स्वर्ग आहे. त्या स्वर्गामध्ये यायचं म्हटलं ना तर माणसाला पहिलं प्रारब्ध जे आहे ना आपलं ते चांगलं करून यायचं. पण महाराजांनी जर ठरवलं ना तर तुमचं प्रारब्ध चांगलं करून तुम्हाला घेऊन येणार. यासाठी आपण केंद्रात रोज यावं आणि आपलं प्रारब्ध चांगलं करावं. कारण का तुमचं प्रारब्ध चांगलं असेल ना तर तुमचा अंतरात्मा शुद्ध होतो आणि सर्व सोयी तुम्हाला चांगलं फळ मिळतं. आणि ते महाराजांमुळे होतं. स्वामी समर्थ महाराज म्हणजे ह्या जगाचे चालक मालक पालक आहे. त्याच्यामुळे लक्ष ठेवा की आपलं जर स्वतःचं चांगलं करायचं आहे, आपल्याला ह्या जन्ममृत्यूच्या जाळ्यातून बाहेर पडायचं आहे तर स्वामी मार्गाशिवाय कोणताच मार्ग नाही. आपल्याला या सप्ताहाबद्दल काय सांगाल? सप्ताह म्हटलं तर ही पर्वणी आहे. सप्ताह म्हटलं तर आपल्या देहाला शुद्ध करून घेतो. 7 दिवसाचा देह, आपला जो देह आहे 305 वर्ष आपण जे काही करतो त्यामध्ये आपण या सप्ताहामध्ये आणून आपला देह शुद्ध होतो. आणि सप्ताह हा आपल्या मनाला शांती देणारा आणि मार्ग देणारा सप्ताह. या सप्ताहामध्ये आपल्याला आपल्या गोष्टी ज्या न सुटणाऱ्या त्या सुटून जातात आणि आपल्याला कळतही नाही. म्हणून दत्त जयंतीचा सप्ताह आणि ते पण स्वामी मार्गात, म्हणजे ही पर्वणी म्हणजे स्वर्गाच्या दारी आपण उभा आहोत, ही पर्वणी. खूप छान दादा. श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. तुम्हाला आपल्या केंद्राबद्दल काय वाटतं? केंद्रात येऊन खूप ऊर्जा मिळते आणि जे हवंय आपल्याला जीवनामध्ये संसारात ते सगळं काही मिळून जातं आपोआपच. आपण जेवढी सेवा इथं करत असतो देत असतो त्याच्यामधून खूप काही मिळून जातं. आता गुरुचरित्र हे एक तर आशीर्वादाचे स्वामींचा मिळालेला आणि त्याचे खरंच अध्याय वाचले तर खरंच त्याच्यातून पण फळ मिळत असतं. कुठलीही सेवा स्वामींची केली तर मला तर खूप फळ मिळालेलं आहे. आता हे ज्याचं त्याचे हे आहे. काय तुम्ही बोला आता. बोला. केंद्राबद्दल काय वाटतं तुम्हाला? हे स्वामींचं जे केंद्र आहे ना ते माझं माहेर आहे आणि हे जे सेवेकरी आहेत ते सगळं माझं कुटुंब आहे. त्यामुळे मला इथं सगळ्यांचं प्रेम मिळतं, आनंद मिळतो, ऊर्जा मिळते आणि खूप सगळ्यांमध्ये मला खूप बरं वाटतं अगदी. आणि स्वामींची तर कृपा आहेच आमच्यावर सगळ्यांवर. त्यामुळे त्यांना मी एकच सांगते, स्वामी अशीच कृपा सगळ्यांवर राहू द्या. सगळ्यांचे काय प्रश्न असतील ते सगळं सोडवा. नक्की स्वामी तुमची इच्छा पूर्ण करा. तुम्हाला एकदम भरून आलं होतं. आणि खरंच स्वामींचा आशीर्वाद आहेच सगळं आणि सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. आणि इथं खरंच ऊर्जा आहे स्वामींची. इथं जाणवते
त्यांच्याकडे बघितलं तरी झालं ना असं आमचं? डोळ्यात पाणी येतं. म्हणजे आपल्या मनातलं काही दुःख असेल तर त्यांच्याकडे बघूनच असं डोळ्यात पाणी जमा होतं. हा हे खरंच हो आहे. मला आणि खरंच गुरुजी वाचल जे जे वाचतील त्यांना स्वामींचा आशीर्वाद हे नक्कीच मिळणार आहे. आणि खरंच आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला या केंद्रात येऊन कसं वाटतं, काय सांगाल आपल्याला या केंद्राबद्दल? केंद्राबद्दल सांगायचं म्हणजे प्रथमतः केंद्रात आल्याबरोबर माळ कशी धरायची यापासून आम्ही या केंद्रात सगळं शिकलेलो आहोत. पुन्हा आम्ही माहिमकर ताईंकडून आरती म्हणण्यापासून ते बरंचसं म्हणजे गुरुचरित्र, नंतर श्रीपादसी वल्लभ, काही आमचं चुकत असलं तरी त्या आम्हाला समजवतात. आणि आम्ही हे गुरुचरित्र, श्रीपादसी वल्लभ, नवनाथ या केंद्रात आल्यापासून काय या पोथीचं पुराण आहे ते आम्हाला कळले. आणि दुसरा म्हणजे बरेचसे अनुभव आहेत आमचे. गुरुपौर्णिमा कधी येते हे आम्ही वाट पाहत असतो. गुरुपौर्णिमेला कितीही पाऊस असू दे, किती काही पाणी असू दे, त्यातून आम्ही वाहत असू दे, पण स्वामी आम्हाला गुरुपौर्णिमेला तुमची पाद्यपूजा घेण्यासाठी यायलाच पाहिजे केंद्रात, असं मी यायचो. आणि दुसरं म्हणजे केंद्रातल्या आरती ज्या आमच्या केंद्रात होतात त्या कुठेही होत नाही. केंद्रातला हा नैवेद्य, रोजचा नैवेद्य हा कोणत्याही केंद्रात, कोणत्याही मंदिरात होत नाही. दुसरं म्हणजे सप्ताह हा आमच्या केंद्रासारखा कुठेही होत नाही. आणि ह्या सप्ताहाची आम्ही अगदी वर्षानुवर्षी वाट पाहतो. अरे डिसेंबर महिना कधी, ह्या वेळेला नोव्हेंबर महिन्यात सप्ताह आला, अरे वा, 15 दिवस महिनाभर आम्ही ह्या सप्ताहाची वाट पाहत असतो. आणि या सप्ताहाची आल्यानंतर ह्या 8 दिवसाचे जे काही आमची सेवा आहे ती जाताना आम्ही भरपूर वर्षभराची एनर्जी आम्ही केंद्रातून घेऊन जातो. ह्या केंद्रात आम्हाला खूप भरपूर काही मिळालेलं आहे. तर श्री स्वामी समर्थ. श्री तुमचा स्वामी. अनुभव सांगा. माझं नाव संजीवनी बोलते. माझे सासरे गेल्या वर्षी ऑफ झाले मे महिन्यामध्ये. तर गेल्या वर्षी सप्त्याच्या वेळेस माझे मिस्टर कॅलेंडरचा हिशोब करत होते आणि मला झोप लागलेली. तेवढ्यात सासरे माझे सरकत कपाटाच्या खाली गेले. लोखंडाचं कपाट होतं, पण स्वामींनी कसं त्यांना ते म्हणजे टॉयलेटला जाऊन येतो आणि ते कपाटाच्या खाली अडकलं. त्यांनी कपाट एक खोललेलं, तर 3 बोटं त्या कपाटाच्या ह्याच्यात अडकलेली. पण त्याच्यातून मला मिस्टरांनी उठवलं, आईनं उठवलं, सासूबाईंना त्या उठल्या नाहीत, मला उठवलं. मी स्वतः गेले. त्यांनी स्वामींनी कशी त्यांना ऊर्जा दिली. एका साईडनं त्यांनी कपाट धरलं खेचून आणि मी आस्ते आस्ते करून त्यांची मान कपाटाच्या बाहेरून काढली. की स्वामींच्या मुळे झालं. स्वामींनी त्यांना जागा आणि तू जा टॉयलेटला, जे वडील तिथं येत नाही. स्वतःचा माझा अनुभव गेल्या वर्षीचा सप्तेच्या टायमाला झाला. त्याच्यामुळे स्वामी कुठल्या रूपाने पुढे येतील, काय सांगतील ते सांगू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामींवरची श्रद्धाच आपल्याला खूप काही. खूप अनुभव आला. तुमचा अनुभव काय? तुम्हाला आपल्या केंद्राबद्दल काय वाटतं ते सांगा. केंद्राबद्दल तर काय आपुलकी वाटतेच आपल्याला ना. केंद्रात येऊन सगळं शिकायला, नैवेद्य कसे काढायचे, सणवार कसे करायचे, पूजागिरीचं व्रत कसं करायचं, सगळं आम्ही केंद्रात येऊनच शिकलो. त्याच्या आधी नव्हतं जसं मानतो. आणि केंद्रात कामं असतातच सगळ्यांना, आपली कामं सगळे होतात, सगळं काय होतं, सगळ्या मैत्रिणी भेटतात, मैत्रिणी भेटतात सगळ्या. नवीन नवीन मैत्रिणी मस्त. भेटतात. माझं घर अगदी केंद्राच्या बाजूला होतं, त्याच्यामुळे सगळेच भेटत होते. म्हणजे आमचं माहेरच आहे. आणि 8 दिवसासाठी आम्ही माहेर येऊन खूप काही कुटुंबात राहतो. केंद्रातून आम्हाला नवीन नवीन अनुभव, लोकांचे कसे विचार आहेत, काय आहेत, सर्व कळतं. हो ना. अजून काय सांगाल केंद्राबद्दल सांगा. केंद्राबद्दल काय सांगू तेवढं थोडंच आहे. आता नवीन पिढी आले त्यांनी चांगलं केलंय सगळं केंद्राबद्दल. नवीन पिढी आली श्री स्वामी श्री समर्थ. आपल्या केंद्राबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप सांगा. वर्ष झाली आम्ही आता, इतके वर्ष येतोय, 15-20 वर्ष झाली आम्ही येतोय केंद्रामध्ये. हे सगळं आम्ही अभिषेक वगैरे करायला शिकलो. सगळं म्हणजे अगदी प्रसाददादांनी आम्हाला अभिषेक वगैरे करायला शिकवलं. सगळं कसं काय करायचं असतं केंद्रामध्ये ते शिकवलं. आमची मुलं पण इथे लहानाची मोठी म्हणजे केंद्रात येऊन म्हणजे चांगली झाली म्हणजे असं. आणि दुसरा गोष्ट म्हणजे आताची पिढी नवीन आलेली आहे की त्यांनी चांगलं म्हणजे हे केलं, सगळं व्यवस्थित, सगळं खूप चांगलं केलं. चांगल्या शिकल्या सगळ्या महिला वगैरे इथे प्रसाददादाच्या हाताखाली वगैरे सगळं हे करून. चौधरी सर वगैरे सगळ्या आता नवीन जे आलेत त्यांनी खूप खूप म्हणजे चांगलं केलेलं आहे सगळं व्यवस्थित केलं. वसंतदादा, संजूदादा सगळे म्हणजे हे. आणि जुने लोक कोण होती त्यांनी पण सगळं व्यवस्थित केलं. केंद्र आम्ही 20 वर्ष झाली आता येतोय. माझी मुलं खूप लहान उद्यापासून सगळं आम्हाला अनुभव. अभिषेक कसा करायचा शिकलो आम्ही. दुसरं दरबारातलं काम, ह्याच्यातलं काम सगळं
समोरचं सगळं आम्ही इथे शिकलो, म्हणजे श्री पूजा स्वामी करायची समर्थ. श्री स्वामी समर्थ केंद्र म्हणजे आमचं एक कुटुंबासारखं झालेलं आहे. एक 8 दिवस आम्ही असं कुटुंबासारखं घरातल्यासारखं सगळं कामं वगैरे करत असतो, एकमेकांना मदत करत असतो, एकमेकांशी खेळून चालून आम्ही सगळं कामं करत असतो. आणि माझी मुलं पण खूप लहान होती, लहानाची मोठी इथेच झालेली आहेत. त्यांना स्वामींनी इतकं हे केलंय बरोबरून, म्हणजे त्यांच्यामुळे सगळं इंजिनियर वगैरे झालेले आहेत. आमची परिस्थिती खूप नाजूक होती. त्या नाजूक परिस्थितीमधून आम्ही खेळून मिळून सगळं मोठी झालीत माझी मुलं. आणि ते एवढं सांगता येणार की महिना पुरेल एवढे अनुभव माझ्याकडे आहेत, पण ते आता मी सांगू शकत नाही एवढे अनुभव. तुम्हाला केंद्रात येऊन कसं वाटतं? खूप मस्त वाटतं, खूप म्हणजे एनर्जी एवढी येते ना. आणि घरी गेलं ना असं वाटतं की कधी परत केंद्रात जातो, घरी मनच होत नाही राहायचं. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सांगायचं म्हटलं म्हणजे स्वामी काय होते आणि काय हे मला कधी माहितीच नव्हतं. मी स्कूलला मोठ्या मुलीला मी स्कूलला ज्यावेळेस सोडायला जात होती त्यावेळेस छोटीच्या वेळेस प्रेग्नंट असताना गवाणकर काका मला भेटले की बेटा इथे येत जा, इथे स्वामींचं देऊळ आहे. त्यानंतर मी स्वामींची जी पायरी चढली ना 2012 पासून, त्यानंतर इथे आल्यानंतर मला सुरुवातीला एकटं खूप वाटत होतं, नवीन वाटत होते सगळे लोक. पण जेव्हा माझं येणं खूप एकसारखं वाढत गेलं, त्यानंतर मी प्रसिद्धही 3 वर्ष काम केलं. त्यावेळेसही मला खूप आनंद झाला आणि खूप मनापासून मी स्वामींची सेवा केली. त्यानंतर इथली लोक जी मला समजून घेत होती ना प्रत्येक वेळा, त्यावेळेस मला खूपच म्हणजे माहेर घरी आल्यासारखं वाटायचं. आणि ज्यावेळेस सप्ताह येतो त्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो सप्त्याची. आणि हे 7 दिवस कसे संपतात ना हे कळतच नाही. मला असं वाटतं की मी 7 दिवस ज्यावेळेस इकडे मनापासून काम करत असते आणि सेवा करत असते ना, असं वाटतं की मी माझ्या माहेरीच आली आहे. आणि इथल्या लोकांनीही मला भरभरून प्रेम दिलंय, म्हणजे सगळेच जुने म्हणा किंवा नवीन म्हणा, सगळ्याच लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं. आणि आनंदाची गोष्ट सांगायचं म्हटलं म्हणजे जो आमचा मैत्रिणींचा ग्रुप तयार झालाय ना, तो खरंच एकदम सुखदायक आणि आनंदमय क्षण वाटतो मला. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या केंद्रात येऊन आपल्याला कसं वाटतं, त्याबद्दल काय सांगाल? ह्या केंद्रात म्हणजे हे माहित नव्हतं नक्की काय केंद्र म्हणजे काय. केंद्र म्हणजे ही एक शाळा आहे, तिथं आपल्याला सगळं काही शिकवलं जातं. अगदी वाचन काय करायचं, कोणतं करायचं. मला पहिलं दुर्गा सप्तशती हा पाठ माहित नव्हता. देवीचा पाठ आहे, हे देवीचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे ते नंतर मला कळत गेलं. मी इथे यायची, वाचन करायची, देवीचा महिमा काय आहे आपल्याला अजून हे माहित नाही. खूप जणांना माहित नाही की दुर्गा सप्तशती एक पुस्तक आहे देवीचं. खूप जणांना माहित नाही, मला सुद्धा इथे आल्यावरच कळालं ते. नवरात्रीत आपण 9 दिवस देवीचा पाठ इथे करतो, आपल्या केंद्रात होतो. श्रावण महिन्यात शंकरांची पूजा होते. स्वामी केंद्र म्हणजे फक्त स्वामींचं वाचन इथे होत नाही, स्वामींचं कुठला म्हणजे स्वामींच्या पाठाव्यतिरिक्त पण खूप काही इथं वाचन होतं. गुरुचरित्र असेल सप्त्यामध्ये, दत्त सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं वाचन होतं. ज्याला शक्य असेल ते इथे बसतात, काही जण घरी करतात. दुर्गा सप्तशतीचा पाठ दुपारचा, त्यानंतर स्वामी चरित्रांचा पाठ होतो. असं विविध प्रकारचं वाचन इथे केलं जातं. कोणतंही फक्त स्वामींचं नाही होत, तर सगळ्या पुस्तकं आपली वाचली जातात. विष्णू संध्याकाळची नित्यसेवा असते, त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम असतं, गीताई याग असतो, गीताई वाचन असतं. असं बरंच काही शिकायला मिळतं. ते आपण घरी बसून आपल्याला एवढं कळत नाही केंद्रात नक्की काय होतं, कोणतं वाचन केलं जातं. इथे 3 टाइम आरती असते, 8 वाजता, 10:30 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 6:30ला. ज्याला जसं जमतं ते त्याप्रमाणे येतात. सकाळी 8ची वेगळी बॅच असते, 10:30ला वेगळ्या महिला असतात, 6:30ला संध्याकाळच्या वेगळ्या महिला असतात. अशा प्रकारे सगळ्या आपली उपस्थिती लावतात, ज्याला जसा वेळ मिळेल तसा. आणि मला तर खूप छान वाटतं, आनंद वाटतो. आणि आता आपोआप पावलं इकडे वळली जातात. असं काही ठरवावं नाही लागत की आपल्याला आज केंद्रात जायचंय, तर तो टाइम झाला की आपल्या पावलं तिकडे वळतातच. मग आपल्याला टेन्शन असो किंवा काम असो की नंतर आपल्याला केंद्रात जायचंय, मग पहिले केंद्र. अशी एक सवय लागून गेली आपल्याला की कुठे बाहेर फिरण्यापेक्षा की आपल्या हे खूप म्हणजे एक व्यासपीठ लाभलेलं आहे आम्हाला. आमच्या घराजवळच आहे, कुठे लांब जायची पण गरज नाही. कुठल्या तीर्थक्षेत्रात जाऊन 4 तास लाईन मध्ये उभं राहायचंय, मग तिथे दर्शन घ्यायचे असं पण नाही. तिथे आलं की दर्शन होतं स्वामींचं लगेच. आणि तेवढे मनात भाव पण असावा लागतो. तो भाव असला की आपण बरोबर इकडे वळलं जातो. असं ठरवून काही होत नाही. आणि खूप छान वाटतं, एनर्जी येते, उत्साह वाटतो, फ्रेश होतो आपण. जसं आपल्याला झोप घेतली आपण दुसऱ्या दिवशी फ्रेश होतो कामासाठी, तसं आपण इथे आलो की फ्रेश होतो आपल्या रोजच्या जीवनासाठी. घरात शांततेचं वातावरण तयार होतं. आणि जी आपली एनर्जी असते ती कुठतरी घरात पण सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो. मुलांना ती पॉझिटिव्ह मिळत असते आपल्या विचारातून.
जरी ते करत नसले तरी आपले विचार ऐकत असतात, आपण काय करतोय ते बघत असतात ते, त्याप्रमाणे त्यांचं पण ते आचरण घडत असतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या केंद्रात येऊन आपल्या केंद्रात येऊन कसं वाटतं आपल्याला? पहिली गोष्ट, मी केंद्रात मी कळव्यात 1978 पासून राहते, पण तेव्हा कधीच योग आला नाही. आज दत्त जयंती आहे, मग मी दत्त जयंतीच्या जोगावर सांगते. 4-5 वर्षापूर्वी प्रसाद दादा भेटले होते, म्हणे या महाप्रसादाला आज आमच्याकडे दत्त जयंती आहे. त्या योगाने आम्ही केंद्रात आलो. मला इतकं आवडलं की अरे एवढं पोथी वाचणं, सेवा करणं एवढं सुंदर आहे. पण प्रॉब्लेम असा होता की साडी नेसावी लागते. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं मला साडी नेसायचा प्रॉब्लेम आहे, आणि त्यावेळेला करोनाचा काळ होता. म्हटलं तुम्ही द्याल का सेवा? माझी इच्छा आहे, पण मला नाही देता येणार. ते म्हणजे हो मी करतो. त्यांना गोडी लागली, त्यांना तर लागली. त्यांच्याकडे तसं देवाचं काही हेच नाहीये खरं तर, तेवढी आवड नाही, पण त्यांनाही ती निर्माण झाली, मलाही झाली. आणि आता माझ्या या सप्ताहामधला जो माझा ताजा अनुभव, म्हणजे मला वाटलं तू नुसतीच सेवा करते, पण त्या ताजा अनुभव तुम्हाला मी सांगेन की मी आदल्या दिवशी देवीला पैसे भरले की माझी महाराष्ट्रातल्या देवीचा जन्मोत्सव असतो, त्याचा जन्मोत्सव आहे म्हणून आम्ही पैसे भरले. पण आमची जायची इच्छा होती, ती झाली नाही. म्हटलं स्वामी यायचं तर स्वामी म्हणाले नाही, पाठवता येत नाही. म्हणून इथे आल्यावर बघितलं केंद्रात, तर अचानक प्रसाद दादा म्हणाले तुम्ही येता का, एक जोडपं कमी आहे. आणि त्या स्वामींनी जी देवाची सेवा आम्ही जाऊन देवीला करणार होतो, ती आमची इथे स्वामींनी सगळी व्यवस्थित, अगदी षोडशोपचारची पूजा असते ती त्यांनी इथे करून घेतली. मन भरून आलं की कुठेतरी आपल्याला बाबा अनुभव चांगला मिळाला, म्हणजे सेवा जी होती ती केली गेली, आणि बरंच काही चांगलं शिकण्यासारखं मिळतं. जे वाईट डोक्यामध्ये विचार येतात तेही निघून जातात, आणि कसं वागावं, कसं बोलावं, जे आधी आपण नव्हतं समजत ते मात्र इथे समजायला लागले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ते माझा मुलगा ते बायको सोडून गेली ना, तिथं माझी करवाता एवढा पोट झाला, बोलला उचलली स्वामीच्या पुढ्यात आणून ठेवली. मी म्हटलं मला काही सांगू नको, माझ्या ना शेपला नाही, माझ्या माझ्या नाही. तर 3-4 दिवसात स्वामींनी पोट चांगला करून त्याला चालायला लावला, मुलूनपर्यंत माझा पोरगा जायला लागला. या म्हणजे एवढी माझ्यावर कृपा केली स्वामी. एवढी माझ्यावर लय होता, आर्मीत करायचा टाईम होता, पण काय करायला दिला नाही, खर्च बी करायला दिला नाही. लय अगदी घाटकोपरपर्यंत कुठे पण जातो, दादर पर्यंत. त्याचा टाईम लय खराब गेल्या. कुठे गेल्या, इकडे की तिकडे, तिकडेच जायचं. मी ह्या केंद्रामध्ये आता 20 वर्ष जवळजवळ झाली जास्त येते, पण इथे येऊन मला इतकं म्हणजे हे होतं ना, माझा मुलगा पण आजारी होता, त्यातून हा बरोबर आला. म्हणजे आम्ही एवढे कार्यक्रम केले, एवढी पारायणे केली सगळी, म्हणजे कुठे आम्ही तिकडे नाशिक पासून सगळीकडे जातो, सगळीकडे पारायण करायला करत. आणि आजीची कष्ट होती ती पण ही होती इतकी, म्हणजे सगळं. आणि दादानी आम्हाला अभिषेक वगैरे करायला खूप शिकवलं, सगळ्यात शिकवलं. आणि आताची नंतरची पिढी पण खूप खूप म्हणजे चांगली आहे. चौधरी सर, प्रसाद दादा, वसंत दादा आहे, प्रसाद दादा जुना आहे आम्हाला, म्हणजे अभिषेक पण त्यांनी शिकवलाय, म्हणजे असं सगळं खूप म्हणजे जुन्यामध्ये. पण आम्हाला एवढं इथे येतं ना, देवीचे पाठ म्हटल्यावर म्हणजे आम्हाला झोपच लागत नाही. चापत्यामध्ये 9 दिवस आम्ही झोपत पण नाही. कधी उठतोय लवकर 3-3:30लाच आम्ही उठून म्हणजे इकडे लवकर येतो 5 वाजेपर्यंत. म्हणजे असं खूप म्हणजे इतकं चांगली, आणि एवढी सेवा करायला वगैरे व्यवस्थित, म्हणजे सगळं मिळतं आम्हाला. कधी कोण आम्हाला असं करून असं बोललं नाही. म्हणजे अजूनही आम्ही, आमचं एवढं वय झालंय तरी आम्ही म्हणजे अजून धडपडून येतोच इकडे. म्हणजे कुठेही लांब गेलो, राहायला जवळ असलं तरी पण आम्ही येतो. म्हणजे स्वामी आमच्या जवळच आहेत असं वाटतं. आणि आताची पण दुसरी ट्रस्टी आले म्हणजे एकदम इतकी चांगली आहे ना, त्यांच्यामुळे म्हणजे लोक पण खूप खूप म्हणजे आता या केंद्र म्हणजे पूर्ण अगदी भरायला लागलं, सगळी पूर्ण जागा भरते. म्हणजे अशी एवढी पारायणे होतात, एवढी हे देवीचे पारायणे होतात, सगळी होतात. आणि गुरुच्या हे सप्ताह म्हटल्यावरती एवढे आवर्जून सगळी लोक येतात, ते वगैरे एवढे आणतात, म्हणजे पण खूप असतात. ते लोक कधी कंटाळत पण नाही ते आणायला, म्हणजे एवढे असतात. आणि प्रसाद दादांनी तर आम्हाला खूप खूप म्हणजे शिकवलं, म्हणजे सगळं म्हणजे त्याच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो. म्हणजे अभिषेक कसं करायचं, वाचन वगैरे सगळं. म्हणजे आम्ही जुन्या महिला पण आहोत ना, त्या पण आता आमच्या नंतरच्या नवीन पिढी आले, ती पण इतकी हुशार झाली ना, त्या सगळ्या पोरी खूप खूप म्हणजे चांगला झाले. त्यांनी पण आता ह्या वेळेला बघितलं ना, इतकं काम चांगलं त्यांनी केलं ना, आम्हाला बघूनच म्हणजे खूप बरं वाटतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. केंद्र 1982 सालात चालू झालेलं आहे. या तिथपासून तर आम्ही 25 ते 30 सेवक या केंद्रात होते. आणि गावदेवीच्या देवळात आरती करत होतो, तिथून मारुतीच्या देवळात आरती करायला होतो. नंतर हे केंद्राची जागा घेऊन आम्ही इथे स्थापना करून आम्ही या केंद्राची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे थोडेफार सेवक होते, त्यांनी जिकडे तिकडे प्रहर जाणे, सप्तशतीचे पाठ करणे,
दुर्गा सप्तशती का वाचावी, तर त्यासाठी कोणा मुलांची लग्न होत नसेल, कोणाचे काम म्हणलं असेल, कोणाला सर्व्हिस मिळत नसेल, त्यासाठी दुर्गा सप्तशती पाठ, स्वामींची सेवा, 11 माळी जप वगैरे आम्ही त्याला सांगत होतो आणि खूप सेवा. आणि आता तर खूप प्रचार वाढलेला आहे. त्या मुलांनी पण सगळ्या महिला सेवकांनी पण मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे खूपच प्रचार होत चालला आहे. अशी स्वामींची सेवा करून आपले जे काही प्रश्न अडलेले असतील ते सोडवावे अशी आमच्या जुन्या सेवकांची, ते सगळ्याच सेवकांची इच्छा आहे. आणि सगळ्यांनी केंद्रात येऊन आम्हाला म्हणजे सहकार्य करावं आणि केंद्राची उन्नती, केंद्राचं जे हे आम्ही ध्वज उभारलं आहे तर त्याने पुढे न्यावं ही स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ.